संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी आणि 2 सख्या भावांची हत्या या भयंकर प्रकारानंतर बीड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेमुळे हादरले। बीडच्या अंबाजोगाईमध्ये प्रेयसीनं बोलणं बंद केल्यामुळे तिच्या दारात जाऊन खिडकीतून गोळीबार केलाय। ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली असून या प्रकारानंतर बीड पुन्हा हादरलंय। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। अंबाजोगाईत दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रकार घडला असून या प्रकरणामुळे बीड पुन्हा हादरलंय। मिळालेल्या माहितीनुसार गणेश चव्हाणचं एका तरुणीशी प्रेमसंबंध होतं, मात्र काही दिवसांपूर्वी तिनं गणेश सोबत बोलणं टाळलं होतं। गणेश चव्हाणच्या त्रासाला कंटाळून तिनं त्याच्यासोबत बोलणं बंद केलं होतं। प्रेयसीनं बोलणं बंद केल्यामुळे गणेशला संताप अनावर झाला। त्यानं तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली। नंतर रागाच्या भरात गणेश थेट अंबाजोगाईमध्ये आला आणि तरुणीच्या घरात जाऊन दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा कुणीच उघडला नाही। रागाच्या भरात त्यानं गावठी कट्टातून खिडकीतून गोळीबार केला। गोळीबार केल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवानं कुटुंबातील इतर मंडळी दुसऱ्या खोलीत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं धाव घेत घटनास्थळी पाहणी केली। नंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक गणेशच्या शोधात निघाली। तपास करत पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली आहे। या प्रकरणानंतर बीड हादरला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय।